श्री स्वामी समर्थ. मराठी बखर भाग 3. लेखक गोपाळ बुवा केळकर. संपादक रामचंद्र चिंतामण ढेरे. ठाकूरदास बुवा. मुंबईस ठाकूरद्वार नावाचे देवस्थान प्रसिद्ध आहे. या देवाचे सभामंडपात उजव्या बाजूस छोटंसं देऊळ बांधलं असून त्यात स्वामी महाराजांची तसबीर व पादुका स्थापन केलेल्या आहेत. नित्यपूजन, आरती व गुरुवारी पालखी समारंभ होत असतो. हे संस्थान श्रीकृष्ण बुवा उर्फ ठाकूरदास बुवा यांनी स्थापन केले. त्यात 20-25 वर्ष झाली. ठाकूरदास बुवा हे लहानपणापासून दत्त उपासक होते. नरसोबाची वाडी, गाणगापूर वगैरे ठिकाणी जाऊन दत्ताची सेवा करण्याची त्यांना फार हौस होती. ठाकूरदास बुवा हे कीर्तन फार उत्तम प्रकारे करत असत. असो, पुढे काही वर्षांनी बुवांचे अंगावर प्रारब्ध योगाने श्वेतकुष्ठ उत्पन्न झाले. तोंडावर पांढरेपणा येऊन चेहराही विद्रूप दिसू लागला. बुवा विद्वान सर्वमान्य असून या रोगाच्या योगाने त्यांना मरणप्राय दुःख झालं. 20 वर्ष अनेक उपाय केले, पण कुष्ठ कमी होईना. त्यामुळं चित्त उदास होऊन ठाकूरदास बुवांनी निश्चय केला की यापुढं स्वजनास तोंड दाखवणं चांगलं नाही. काशी क्षेत्री कुटुंबासह जाऊन वास करावा. त्याप्रमाणे तयारी करून आपले आवडते गाणगापूरचे पादुकांची अखेरची भेट घेण्यास गाणगापुरास आले. श्रींचे पादुकावर कस्तुरी अर्पण करण्याच्या हेतूने उत्तम कस्तुरी त्यांनी बरोबर आणली होती. दर्शन घेऊन पादुकांची यथासांग पूजा केली. मात्र कस्तुरी अर्पण करण्यास त्यांना विसर पडला. मग बुवांनी ब्राह्मण भोजन करून त्या दिवशी मंदिरात उत्तम प्रकारे कीर्तन केलं व काशीस जाण्याबद्दल श्रींची आज्ञा मागितली. त्याच रात्री बुवास दृष्टांत झाला की अक्कलकोटात जाऊन श्री स्वामी समर्थ यांचे दर्शन घ्यावे, म्हणजे रोगापासून मुक्त होशील. बुवा प्रातःकाळी जागे झाले. तो रात्रींचे दृष्टांताचे त्यांना स्मरण झाले. स्नान संध्यादीन नित्यकर्म सारून पादुकांचे दर्शन घेऊन बुवांनी अक्कलकोटचा रस्ता धरला. तिसरे दिवशी बुवा अक्कलकोटास पोहोचले. स्वामी महाराज कोठे आहेत याचा तपास करता बाहेरगावची एक वेश्या अक्कलकोटास येऊन राहिली होती. तिचे घरी महाराज आहेत असे कळले. बुवा लगबगीने दर्शनास निघाले. श्री स्वामींचे चरणी मस्तक ठेवून बुवांनी दर्शन घेतले. महाराज बुवांकडे पाहून म्हणाले, हमारी कस्तुरी अभी का अभी लाव. ठाकूरदास बुवास आपण पादुकांवर अर्पण करण्यास कस्तुरी आणली होती त्याचं स्मरण झालं आणि श्री स्वामी महाराजांनी त्याची आठवण करून दिली. त्यावरून बुवांची महाराजांच्या अंतरसाक्षीत्वाबद्दल खात्री झाली. लगेच बुवांनी बिऱ्हाडी जाऊन कस्तुरीची पुडी आणून श्री स्वामींच्या हातात दिली. महाराजांनी हास्य करून ती कस्तुरी, तिथं लहान मुलं जमली होती, त्यांना वाटून टाकली. श्री स्वामींची सेवा करत श्रीकृष्ण बुवा काही दिवस तिथे राहिले. एके दिवशी बुवा दर्शनास आले असता महाराजांनी जवळच धुनी पेटवली होती. तिच्यातलं एक जळकं लाकूड बुवांच्या अंगावर फेकलं. सेवेकऱ्यांनी जय जयकार करून बुवास सांगितलं की तुमचं कार्य झालं. ते काष्ठ नित्य उगाळून त्यात गाणगापूरचं भस्म मिश्रण करून त्याचा लेप कुष्ठावर बुवा नित्य करू लागले. याप्रमाणे काही दिवस गेल्यावर बुवांचं कुष्ठ नाहीसं झालं. त्यांचे कुटुंब सौ राधाबाई श्री समर्थांची एकनिष्ठ भावाने सेवा करत असे.
बुवास त्यावेळेस एक 7 वर्षांची कन्या मात्र होती. बुवांनी महाराजास पुत्रप्राप्तीबद्दल प्रार्थना केली. महाराजांनी आपल्या डोकीतली टोपी काढून बाईच्या ओटीत फेकून दिली. बाईने महाप्रसाद समजून आनंदाने महाराज साष्टांग नमस्कार घातला. पुढे 12 महिन्याच्या आतच तिला पुत्र झाला. त्याचे नाव गुरुनाथ ठेवले. श्री स्वामी महाराजांचे आज्ञेप्रमाणे गुरुनाथाचा व्रतबंधही अक्कलकोटास श्री स्वामी सन्निध झाला. शके 1972 साली माघ मासास अक्कलकोटास शिवरात्रीच्या दिवशी ठाकूरदास बुवा कीर्तन करत असताना आपल्या डोकीची भरजरी टोपी काढून गुरुनाथच्या डोक्यात महाराजांनी घातली. पुढे ठाकूरदास बुवा श्री स्वामींचे पूर्ण भक्त झाले. प्रतिवर्षी गुरुप्रतिपदेच्या उत्सवास येऊन 4 दिवस अक्कलकोटास कीर्तन करून आनंद करत असत. श्री स्वामी महाराजांच्या पादुका मुंबईस त्यांनी ठाकूरद्वारे स्थापन केले आहेत. ठाकूरदास बुवा कैलासवासी आहेत, पण गुरुनाथ बुवा ठाकूरद्वारी श्री समर्थांचे भजन पूजन भक्ती पुरस्सर करत असतात. ठाकूरदास बुवांचा कुष्ठपरिहार झाल्यावर ते नेहमी अक्कलकोटास येऊन श्रींजवळ कीर्तन व पूजन करत असत. एके दिवशी बुवांच्या मनात आलं की श्री स्वामींपासून आपणास गुरुपदेश मिळावा. असं मनात येताच महाराज फार रागावून म्हणू लागले, हमको काय को सताता है, हम पंतोजीपण नहीं करता. गाठ के गुरु बाट के चेले हम करते नहीं देखे. पुढचे वर्षी बुवांनी निर्धार केला की मरण आलं तरी परवडेल, पण श्री स्वामी समर्थांचा अनुग्रह घेतल्या वाचून राहायचं नाही. असा निर्धार करून महाराजांसमोर बुवा उभे राहिले. तेव्हा महाराज म्हणाले, निकल जाओ, जूता मारेंगे. हे शब्द ऐकून बुवांचे मनात भक्ती विजयातील रामानंद आणि कबीर यांच्या गोष्टींचं स्मरण झालं. हे बुवांचे मनात येताच महाराज म्हणाले, तेरा कबीर झक मारता है, हम कुछ परवा नहीं करते. हे शब्द ऐकून महाराजांचे अंतःसाक्षित्वाबद्दल बुवास परम आश्चर्य वाटलं व महाराज केवळ दत्तमूर्ती आहेत असा निश्चय करून अखेरपर्यंत त्यांनी श्री स्वामी समर्थांची सेवा केली. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही करा.